या जगतामध्ये सर्व सत्ता जर कोणाची असेल तर माझ्या भोले बाबांची सत्ता आहे. या जगतामध्ये शिवतत्व हे ठासून भरलेलं तत्व आहे. आणि या पंचाक्षरी मंत्राचा जर जप आपणही केला तर त्याचा अनन्यसाधारण फलप्राप्ती आपल्याला शिवमहापुराण कथा सांगते. त्याच्यानंतर ऋषीजनांनी सुतांना प्रश्न विचारलाय. सुतमुनी, शिवलिंगाची स्थापना कशी करायची आणि त्याचा पूजन विधी कसा आहे याची थोडीशी आम्हाला माहिती सांगा. त्यावेळी सुतमुनी फार मोठ्या उदार अंतकरणाने सौनकांना शिवलिंगाची स्थापना कशी करावी आणि शिवजींची पूजा कशी करावी याचं गोड गोड चिंतन शिवपुराणामध्ये सांगतायत. शिवलिंगाची स्थापना करत असताना ज्या यजमानाच्या घरी आपल्याला शिवलिंग स्थापन करायचंय, थोडाच वेळ आपल्याला पूजा शिवलिंगाची करायची आहे. जो पूजा करणारा यजमान आहे, पूजा करणारी व्यक्ती आहे, त्याच्या 12 अंगुली इतकं शिवलिंग असावं. कारण 12 अंगुली इतकं जर शिवलिंग केलं तर त्याची फलप्राप्ती, त्याच्या पूजेची फलप्राप्ती काय अनन्यसाधारण आहे. त्याचा वरचा गोलाकार भागही मोठा असावा, खालचाही भाग मोठा असावा आणि मध्यंतरी ते बारीक असावं. असं जर शिवलिंग असेल तर ती आपली इष्टप्राप्ती फल प्रदान करणारं शिवलिंग म्हणून इच्छापूर्ती शिवलिंग त्याला म्हटलं जातं. 12 अंगुलीपेक्षा कमी शिवलिंग नसावं. एखाद्याला शिवालय बांधायचं, मंदिर बांधायचं आणि मंदिरामध्ये जर त्याला शिवमूर्तीची, शिवपिंडीची स्थापना करायची असेल मग अशाच वेळेला मोठं शिवलिंग घेतलं तरी चालतं. पण घरी आपल्याला शिवलिंगाची जर रोज नित्यनेमानं पूजा करायची असेल तर फक्त 12 अंगुली इतकं, त्याच्यापेक्षा बारीक असू नये. त्याच्यापेक्षा जर बारीक असलं तर आपल्याला त्या पूजेची फलप्राप्ती मिळणार नाही. सुतमुनी सौनकांना सांगताय. त्याच्यामध्ये बाणलिंग, चरलिंग, स्थावरलिंग, जंगमलिंग अनेक लिंगाचे प्रकार सुतमुनी आता सौनकांना सांगताय. शिवमूर्तीची स्थापना करत असताना मंदिर बांधावं अगोदर, ज्याला मोठं शिवलिंग स्थापन करायचं. मंदिर बांधताना मंदिराचा गाभारा स्वच्छ करावा. स्वच्छ गाभारा करून त्याच्यामध्ये काही धातू टाकायला सांगितलेले आहेत. नीलम नावाचा धातू शिवपिंडीच्या खाली असावा. माणिक नावाचा धातू शिवपिंडीच्या खाली असावा. पुष्पराग, मोती, आपण पवळे म्हणतो, पवळे, हे सगळे शिवलिंगांची स्थापना करताना मंदिरात जर स्थापना करायची असेल तर हे धातू त्या शिवपिंडीच्या, शिवलिंगाच्या खाली असावे. सर्व रत्न द्रव्यांनी सुंदर प्रकारे अभिषेक त्या शिवपिंडीला करावा. आणि त्याच्यानंतर एक मंत्र सांगितला आहे शिवपुराणामध्ये. तो मंत्र आहे ओम सद्योजातं. या मंत्राचा उच्चार करायचा आहे आणि शिवलिंगाची स्थापना मंदिर गर्भगृहात करायची आहे. त्यात शिवपुराणामध्ये असं सांगितलंय, ज्यांना शिवाचं मंदिर बांधायचंय आणि शिवलिंगाची स्थापना करायची, त्याच्यासाठी इतर मूर्त देवबाप्पाकडून काढतो आपण, ते योग्यच असतात. पण त्याच्यामध्ये जास्तीत जास्त पुण्य पर्व काळ कोणता असेल शिवलिंगाची स्थापना करण्यासाठी तर स्वतः शिवजींनी सांगितलेलं आहे, माझी स्थापना करायची ना, मग माझ्या स्थापनेला उत्तम मुहूर्त शिवरात्रीचा आहे. शिवरात्री इतका उत्तम मुहूर्त या जगामध्ये दुसरा कोणताच नाही. उत्तम मुहूर्त शिवरात्रीचा शिवजी सांगतात. मला आवडणारी तिथी कोणती असेल ती शिवरात्री आहे. मग ज्यांना कोणाला मंदिर बांधायचे, ज्यांना कोणाला माझी प्राणप्रतिष्ठा करायची, स्थापना करायची, त्यांनी सगळ्यात मुहूर्त निवडत असताना शिवरात्रीचा मुहूर्त निवडावा. आणि त्या प्राणप्रतिष्ठा मंदिरामध्ये शिवलिंगाची केल्यानंतर सुतमुनी सौनकांना सांगतात त्या परिसरामध्ये ध्वज सतत फडकत असावा. ध्वजारोहण करावं. ध्वजारोहण आपल्या हिंदू वैदिक धर्माची पताका आहे. ती भगवी पताका शिवजींच्या पवित्र दरबारामध्ये सतत फडकत असावी. ज्यांना शक्य आहे त्यांनी नित्यनेमानं जाऊन शिवजींच्या मंदिरात दर्शन घेत जावं.
लोक म्हणतात महाराज आमच्याकडे टाईमच नाही हो, वेळच नाही, सगळे आम्ही व्यस्त माणसं आहेत, रोज उठावं मंदिरात जावं दर्शन घ्यावं, एवढं कोणाकडे वेळ आहे? आणि शिवजीचे मंदिरं सहसा गावात नसतात, गावाच्या बाहेर गाव कोसाला मंदिरं शिवजीचे असतात. मग आता गाव एकतर घर सोडायचं, गाव सोडायचं आणि गाव कोसाला जाऊन शिवजीच्या भोलेबाबाच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं, जवळपास जाण्यामध्ये 1-2 तास जातात ना. मग आता ते 2 तासाच्या वेळ आमच्या 24 तासाच्या संसारातून 2 तास कसे काढावेत? अरे दादा, तुम्ही जर देवाकडे जाण्यासाठी 2 तासाच्या वेळेचं महत्त्व जर तुम्हाला वाटत असेल, पण देवानं इतकं 100 वर्ष तुम्हाला वेळ दिलाय, याच्यापेक्षा देवाचा उपकार कोणता आहे? अरे 100 वर्ष आयुष्य जर उदार अंतकरणाने माझ्या भोलेबाबाने तुम्हाला जीवन जगण्यासाठी, तुमच्या जीवनाचा आनंद घेण्यासाठी दिला असेल, तर दिवसातला 1 तास आणि 2 तास जर देवासाठी दिला, तर ज्याचा वेळ आहे त्यालाच द्यायचा आहे. आयुष्य तुम्हाला देवानं दिलंय, त्याच्यातला थोडा वेळ देवासाठी द्यायला आपलं कुठं काय बिघडतं बघा. पण माणसं स्वार्थी झाले, आपल्या लेकराबाळामध्ये ना आपल्या संसारामध्ये इतके व्यस्त माणसं झाले, इतके व्यस्त झाले की त्यांना देवाला सुद्धा द्यायला वेळ शिल्लक राहिला नाही. तुमचं आहेच काय या जगतामध्ये शिल्लक राहण्यासाठी? एक लक्षात ठेवा, ज्या भोलेबाबांच्या कृपेने आपण जीवन जगतोय ना, त्याच्यासाठी वेळ देणं महत्त्वाचं आहे. त्याचं भजन पूजन कीर्तन कथा श्रवण करण्यासाठी वेळ देणं महत्त्वाचं आहे. नाहीतरी तुमच्या हातामध्ये आहेच किती. बरेच लोक म्हणतात अहो काय महाराज, आता कुठं आम्ही 20 वर्षाचे आहेत, आतापासून कुठं आम्ही ते कथा कीर्तन ऐकायचे का? मग किती वर्ष झाल्यास ऐकायचे? नाही, आमचं लग्न होऊ द्या, आमचे लेकरबाळ होऊ द्या, आमच्या लेकराचे लग्न होऊ द्या, त्यांना सुनाबाळा येऊ द्या, आणि ते सगळं झाल्यानंतर बघू म्हातारपणी. म्हणजे म्हातारपणापर्यंत करून ते धंदे करायचे, खाऊन ते खायचं, पिऊन ते प्यायचं, आणि मग परमार्थन कथा कीर्तन ऐकायला म्हातारपणी मंडपात येणार. आणि म्हातारपणी जरी आले, त्यांचे कान काम करत नाही. 2 तास महाराज आताडे गोळा करू करू कथा सांगतात. हे म्हणते आजची काही कथा कळालीच नाही. तुझे कान गेले, त्याला कोण काय करणार आहे? जोपर्यंत आपले हात चांगले आहेत, आपले भरोसा तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, जग हे कोणाचे सांग भल्या मानसा. असो चून माटी आणि मीठ बाकर, मुखी नाम तुझे गोड साकर. सोडून दे रे, सोडून दे रे धनाच्या तुला लसा. वा जयराम गुरुजी. जग हे कोणाचे सांग भल्या मानसा, कधी लागेल कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. बघून घेतला बळी मूर्ती चरणाला करून गे भक्तीने सिद्धी तुझ्या त्या अंतरंगाची. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. हरी बोल.
कधी आपल्याला देवाच्या भजनाची कथेची गोडी लागेल. आवाज व इतकं देवानं आयुष्य आपल्याला सुंदर दिले बघा. एवढं सुंदर दिलेलं आयुष्य ते गेलेलं येईल पुन्हा आणखी कशाला ते वाजवत. देवासाठी थोडासा वेळ द्यावा बघा. नाहीतरी आपल्या हातात वेळच किती शिल्लक आहे हो. क्या क्या भरोसा है इस जिंदगी का. काय जीवनाचा भरोसा नाही बुवा. जे माझ्या देवानं आयुष्य दिले ना त्या आयुष्यातलं तर काही आपल्या हातातच नाही. तुम्ही म्हणताय ना म्हातारपणी आम्ही परमार्थ करू, म्हातारपणी कथा ऐकू, म्हातारपणी कीर्तन ऐकू. जोपर्यंत आपले इंद्रियांना चांगले आहेत ना तोपर्यंत सगळं आहे बघा. आपले पाय चांगले आहेत तोपर्यंत तीर्थयात्रा माणसानं करत जाव्या. जोपर्यंत आपले हात चांगले आहेत, हात दोन्ही हातात ताकद आहे तोपर्यंत कथेमध्ये टाळी वाजून भजन करत जावं. काही जणांचे पाय फ्रॅक्चर झाले, त्यांना आता ती तीर्थयात्रा करण्याची हौस सुटली. आता करता येईल का त्यांना तीर्थयात्रा? नाही करता येणार. काही जणांच्या हाताला अशी शिरा ब्लॉक झाली आणि पॅरालिस झाला. पॅरालिस झाल्यानंतर आता त्याला किती इच्छा वाटते कथेमध्ये टाळी वाजवा. गड्या महाराज जेव्हा जेव्हा टाळी वाजवा म्हणतात ना त्यालाही वाटतं बुवा सगळी लोक जशी टाळी वाजवतात तशीच मलाही टाळी वाजवावी वाटायला लागली. पण काय करतो बिचाऱ्याचा हातच वर उचलत नाही ना, जाग्यावर असं करतं ती. पण आता ते जाग्यावर तरी करून काय फायदा आहे. अरे दादा, तुला जोपर्यंत तुझ्या हातामध्ये ताकद होती तेव्हा तुला टाळी वाजवता आली नाही. आज तुला टाळी वाजवण्याची इच्छा आहे पण देवानं शक्ती तुझ्या हातात ठेवली नाही. जोपर्यंत अंगामध्ये ताकद आहे ना तोपर्यंतच परमार्थ आहे. शास्त्रकार संत सांगतात बघा, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तरुण माणसांना परमार्थ केला पाहिजे. नाहीतर तुमच्या हातात आयुष्य किती आहे? 100 वर्ष आयुष्य आहे. सध्याच्या युगामध्ये 100 वर्ष प्रत्येकाला आयुष्य आहे. आता 100 जगणं हेही मुश्किल आहे. 60-65 वर्ष झालं की कधी आपलं काय होईल काही सांगता येणार नाही. चांगली चांगली माणसं जात आहेत. अरे 30-30 वर्षाच्या 35-35 वर्षाच्या तरण्या भांड लोकांना जर हृदयविकाराचा झटका येऊन त्यांना या लोकाची यात्रा संपवावी लागत असेल तर 100ची अपेक्षा करताच कुठून तुम्ही? बरं तेही 100 धराग्रही 100 वर्ष परमार्थ करायला आणि कथा ऐकायला आपल्याला वेळ एका देवाकडे जाण्यासाठी. त्याच्यातलं अर्ध तर झोपीत जातं आपलं. झोपीत 100 मधून 50 गेले, राहिले किती खाली? तुम्हाला कळतंय गणित? किती राहिलं? 50च राहिलं. आता 50 वर्षात काय काय करणार सांगा बरं. 50 वर्षामध्येच तुमचं बालपण आहे, त्याच्यामध्येच तरुणपण आहे, त्याच्यामध्येच म्हातारपण आहे. मग भजन कधी करायचं? तुकोबाराय तर इतकं गोड चिंतन करतात बघा. बालपण गेले नेनता तारुण्य दशी विषय व्यथा, वृद्धपणी प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्मधरी. बालपण खेळण्यात जातं, तरुणपण विषय कामामध्ये जातं, म्हातारपण चिंता करण्यात जातं. असं चिंता करत करत एक दिवशी यमदूत येतात, घेऊन जातात आणि पुन्हा जन्म घ्यायचा. किती दिवस जन्माला आले आणि किती दिवस मेले म्हणजे तुमची फलप्राप्ती जीवनामध्ये साध्य होईल दादा? हातात काही शिल्लक राहिलं नाही. मग जेवढी वेळ आपल्या हातात आहे ना तेवढी परमार्थात खर्च करा गड्या. देवी दिल देह भजन गोमाता, देवी दिल देह भजन गोमाता, देवी दिल देह भजन गोमाता, देवी दिल देह भजन गोमाता. हो देवी दिल देह
देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. देवाना सुंदर देह दिला, भजनासाठी दिला, पण आपल्या हातामध्ये वेळ कमी आहे दादा. जी प्राप्त झालेली वेळ आहे ती देवासाठी, भोले बाबासाठी समर्पित केली पाहिजे. बघा, माझा एक मुंबईला मित्र राहत होता. आम्ही कार्यक्रमाच्या निमित्ताने मुंबईला गेलो. जीवलग क्लासमेट वर्गमित्र असल्यामुळे त्याच्याकडे गेलो अण्णा. गेल्यानंतर त्याच्याच घरी जेवण्यासाठी गेलो. मी थांबलो त्याच्याकडे मुक्कामाला. ऐका, इकडे लक्ष द्या माझ्याकडे. घरी गेलो, जेवण वगैरे झालं. आता मुंबईमध्ये म्हणजे काय, फार छोट्या छोट्या रूम असतात बघा. मुंबई इतकी गर्दी कुठंच नसेल. मी विनोदाना हमेशा सांगत असतो, मुंबईमध्ये कुत्रं जर रस्त्याने फिरायला गेलं ते कुत्रंसुद्धा उभं शिपूट हलवितं, आडवं हलवित नाही. ते आडवं का हलवित नाही, त्याला वाटतं आडवं जर आपण शिपूट हललं तर कुणाला तर धक्का लागतो का काय, इतकी गर्दी असते मुंबईमध्ये. त्या मित्राच्या घरी गेलो, जेवण वगैरे झालं, थांबलो संध्याकाळी मुक्कामाला. आणि त्याला सहज आता वर्गमित्र असल्यामुळे प्रश्न विचारला मी त्याला. ऐका, त्याला म्हटलं, दादा, गरीब कुटुंबामध्ये जन्माला आला असं, गरीब कुटुंबामध्ये जन्माला येऊन तुझं लग्न झालंय, तुला एक मुलगी आहे, तुला एक मुलगा आहे, हे सगळं कुटुंब घेऊन मुंबईसारख्या इतक्या महागड्या शहरामध्ये तू येऊन राहतोस, कंपनीमध्ये काम करतो, सर्व्हिस तुला कंपनीमध्ये, तुला पेमेंट किती पडतं रे? ते म्हटला, खरं सांगू का खोटं सांगू महाराज? कारण त्याला सुद्धा भीती वाटली, महाराज कुठं आपल्याला मागताय त्याच्यातलं. ते म्हटला, तुम्ही मला काही मागणार नाहीत ना? मला मागणार नाही, काय पडती पेमेंट सांग. ते म्हटला, महाराज 30,000 रुपये पडते. 30,000. मी म्हटलं 30,000? मग हातात किती येते? ते म्हटला, महाराज त्याच्यातला 8,000 PF कटतो. 30,000तून किती? 8,000 PF कटतो. मी म्हणलं, मग 30,000तून 8,000 गेले, खाली किती राहिले? अरे बोला पटकन. 22,000 राहिले. 22. मी म्हणलं, 22 तरी हातात पडत असेल ना तुझ्या? ते म्हणला, नाही ना महाराज, इथं रूम भाडं 2च रूम आहेत म्हटला, त्या 2 रूमला 8,000 रुपये भाडं आहे. 22 मधून रूम भाडं 8,000 गेलं. हां, चला बोला, राहिले किती? गणितात कच्चे दिसायले ते सगळेच. किती राहिले? 22 मधून 8 गेले. हां, 14 राहिले. 14. मी म्हणलं, जाऊ दे, नाराज होऊ नको. 14 तरी तुझ्या हातात पडत असतील ना? ते म्हणला, नाही ना महाराज, मला एक मुलगी आहे, एक मुलगा आहे अण्णा. त्यांना दोन्हीलाही शाळा शिकायला इथं टाकले, त्यांना ट्युशन लावले. ते एका लेकराला 3,000 रुपये महिन्याला ट्युशनची फीस आहे. मुलीचे 3,000, मुलाचे 3,000, दोन्हीचे 6,000 झाले. 14 मधून 6 गेले, राहिले किती खाली? अरे बोला. 8,000 राहिले. 8,000. मी म्हणलं, जाऊ दे. 8,000 तर तुझ्या हातात पडत असतील ना? ते म्हणला, नाही ना महाराज, महिन्याचा किराणा लागतो 5,000चा. लेकरा बाळांना खायला 5,000चा किराणा भरावा लागतो म्हणला. 8 मधून 5 गेले. बोला. तुलाही जोरात गरजून सांगायलास पाठीमागून. 3,000 राहिले. 3,000 राहिले. म्हणलं, जाऊ दे, 3,000 तर तुझ्या हातात पडत असतील ना? ते म्हणला, कशाचे महाराज, माझ्या घरापासून कंपनी 20 किलोमीटरवर आहे. 20 किलोमीटर जावं लागतं रोज, 20 किलोमीटर यावं लागतं. आणि हे जाण्या येण्यासाठी मी एक 2 व्हीलर घेतली. 2 व्हीलर, त्या 2 व्हीलरला महिन्याचं 2,000चं पेट्रोल लागतं. 3 मधून 2 गेले. 1,000 राहिले. 1,000. मी त्याला म्हटलं, माऊली, 1,000 तरी तुझ्या हातात पडत असतील ना? त्यानं इतकं गोड उत्तर दिलं, तुम्ही जर जागे असताल, तुम्हाला जर 5G नेटवर्क असेल तर तुम्हाला कळेल. आता ती म्हटलं, 3,000तले 1,000 तरी तुझ्या हातात राहत असतील ना? ते म्हणला, राहतील ना महाराज. राहतात म्हणला. 1,000 राहतात, पण चौकटीच्या मध्ये एजस्टोर. तुमचं हसू कळून गेलंय. सगळे संसारानं उदास होऊन बसलेली माणसं आहेत तुम्ही. जरा मोकळं हसत जा, जरा विनोद कळाला असला तर हसत जा. चौकटीच्या मध्ये म्हणजे आपण चौकटीच्या मध्ये पाऊल टाकलं ना, गृहमंत्री येतात, खिशातले काढून घेतात. मोकळा त्याला काय हसता राव? तुमची आमची अवस्था अशीच झाली. आयुष्य जरी दिसायला 100 वर्ष असलं ना, तरी भजन कथा कीर्तन करण्यासाठी, भोलेबाबांच्या मंदिरात दर्शन करण्यासाठी वेळ फार कमी आहे. अरे तुम्ही ताट वाढून घेतलं, ताटातलं जर आज पवित्र असं अन्न आहे, ते अन्न खाऊ द्यायचं का नाही खाऊ द्यायचं, याची सत्ता माझ्या भोलेबाबांची आहे. ग्रासगिडी सत्ता नाही हाती, क्षणभंगुर हे जाय न कळता.
ग्रास गिळी सत्ता नाही हाती. अरे ताटातला अन्नाचा घास तुमच्या मुखामध्ये जाऊ द्यायचा का नाही जाऊ द्यायचा, भोले बाबांची सत्ता आहे. तुम्ही जर भोले बाबांच्या मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी वेळ नाही म्हणताय तर तुमच्या इतके नास्तिक तुम्हीच आहे. त्याच्यामध्ये सुद्धा सुतमुनी सौनकांना सांगतात, इतका जरी वेळ नसेल तर तुम्ही आपल्या देवघरामध्ये जे शिवलिंग आहे त्याचं तरी रोज नित्यनेमानं दर्शन घ्यावं. नित्यनेमानं, कधी कधी नाही. सोमवारी शिवजींचं दर्शन घ्यावं असं सांगितलं नाही, नित्यनेमानं दर्शन घेतलं पाहिजे. नित्यनेमानं स्नान केलं की आपण शिवजींच्या लिंगाचं, देवघरावर जे शिवलिंग आपण स्थापन केलेलं असतं त्याला पार्थिव लिंग म्हणतो आपण, त्याची प्राणप्रतिष्ठा नसते, त्या लिंगाचं का होईना दर्शन घ्यावं, पूजा करावी. आता काही काही जण म्हणतात महाराज ते लिंग कशाचं असावं, काही नाही, मातीपासून सुद्धा ते लिंग बनवता येतं. कणिक पीठ असतं बघा, पीठ, आपलं पीठ. तुम्हाला जर फार कुठंतरी जावं ते शिवलिंग विकत आणावं एवढी जरी तुमची दानत नसेल ना दादा, पीठ असताना आपण चपाती करतो, भाकरी करतो, त्या पिठाचं सुद्धा शिवलिंग बनवता येतं. फुलांचं सुद्धा शिवलिंग बनवता येतं. कन्हेर पुष्पांचं सुद्धा शिवलिंग बनवता येतं. फळं असतात ना, फळाचं सुद्धा शिवलिंग बनवून त्याची तुम्ही पूजा करू शकता. गुळाचं सुद्धा शिवलिंग आपल्याला बनवता येतं. गुळाच्या शिवलिंगाची सुद्धा पूजा करता येते. लोण्याचं शिवलिंग बनवता येतं. लोणी आपण ताक करतो बघा, ताक. हे आवाज घुमतो रे, बंद पडलं का बघे, हे बंद पडलंय. तिकडं आवाज यायला नाही तर म्हणजे ह्याच्यामध्ये आवाज येत नाही ना. लोण्याचं सुद्धा शिवलिंग आपल्याला बनवता येतं. वरचा आवाज कमी कर, इथं मध्ये दे आवाज, जास्त वरचा व्हायला आवाज, ते खणकाय लागलाय. लोण्याचं सुद्धा शिवलिंग आपल्याला बनवता येतं. भस्म आहे बघा, भस्म, भस्माचं सुद्धा शिवलिंग बनवता येतं. भस्माच्या शिवलिंगाची सुद्धा पूजा मान्य आहे. एवढंच नाही, जे आपण अन्न खातो ना, अन्न, त्या अन्नाचं सुद्धा शिवलिंग बनवता येतं, त्याची पूजा करता येते. पूजेमध्ये काय करावं लागतं, जल असावं, गंध असावा, फुलं असावे, धूप असावा, दीप असावा आणि नैवेद्य, पंचोपचाराने पूजा केली पाहिजे. ही पूजा माझ्या भोले बाबांना प्रिय पूजा आहे. आणि ही पूजा करून, पूजा झाल्यानंतर नमः शिवाय किंवा ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या पंचाक्षरी मंत्राचा जप जर केला तर तो जर माणूस पूजा करून करून आयुष्य त्याचं संपलन तो जर मेला ना, तर त्याला शिवजींच्या चरणाजवळ जागा मिळते. हे शिवपूजेच्या, शिवलिंगाच्या पूजेचं महत्व आहे. याच्यानंतर शिवमंत्राचा जप करत असताना जेवढा शक्य होईल तेवढा आपण जप करत जावा. शास्त्र सुद्धा, शास्त्र सिद्धांत सुद्धा आहे, अधिकस्य अधिकम फलम, जेवढा अधिक जप आपल्याने होईल तेवढ्या शिवजींच्या पंचाक्षरी मंत्राचा जप करावा. तर याच्यानंतर सुतमुनी सौनकांना मोक्षदायक पुण्यक्षेत्रांचं वर्णन, विशिष्ट काळामध्ये विशिष्ट तीर्थांचं स्नान केल्यानंतर कोणतं कोणतं पुण्य मिळतं याचं यथार्थ दिग्दर्शन सौनक मुनींना सांगतायत. बऱ्याच तीर्थ आहेत, कोणत्या तीर्थामध्ये स्नान केल्यानंतर कोणतं पुण्य आहे. सिंधू आणि सतलज नावाच्या दोन नद्या आहेत, त्यांच्या किनारा अत्यंत पुण्यवान किनारा आहे. सरस्वती नदी परमपवित्र नदी आहे. तिचे 60 प्रभाव शिवपुराणामध्ये आलेले आहेत. तिच्या तीरावर जो कोणी वास करतो, सरस्वती नदीच्या, व्यास मुनींचा आश्रम सरस्वती नदीच्या किनाऱ्यावर, जे हे 18 पुराणात सर्व लिहिले ना व्यासांनी, ते व्यास मुनी सरस्वती नदीच्या किनाऱ्यावर राहत होते, तीरावर राहत होते. असा जो कोणी साधक सरस्वती नदीच्या तीरावर राहून साधना करील त्याला शिवलोकाची प्राप्ती होते. त्या तीर्थाचा महिमा आहे. हिमालयातून प्रगट झालेली गंगोत्रीहून गंगा, ती गंगोत्रीहून तिचा उगम आहे. पुन्हा ती खाली ऋषिकेशला येते, हरिद्वारला येते. अशी तीर्थ करत 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 गंगा काशीला जाते, प्रयागला जाते.
गंगेमध्ये जर स्नान केलं, महापापातली महापाप असू द्या जळून भस्म करण्याची ताकद गंगेच्या स्नानात आहे. शिवजींचा वास जास्त काळ गंगेच्या तीरावर आहे. नंतर आपली त्र्यंबकेश्वरून उगम पावलेली गोदावरी, तिचं सुद्धा शिव महापुराणामध्ये वर्णन आलेलं आहे. यमुना मैयाचं वर्णन शिव महापुराणामध्ये आलेलं आहे. कावेरी नदीचं वर्णन शिव महापुराणामध्ये आलेलं आहे. जेवढी तीर्थ आहेत तेवढ्या तीर्थाच्या स्नानाचं पुण्य काय अलौकिक असतं बघा. गोदावरीचं स्नान केलं की गो हत्या केलेलं पातक, ब्रह्म हत्या केलेलं पातक नष्ट करण्याची ताकद आपल्या गोदावरीच्या स्नानात आहे. या सगळ्या तीर्थांचा महिमा सुतमुनी सौनकांना सांगतात. त्याच्यानंतर सदाचार, सद्यावंतन, प्रणव जप, गायत्री जप, दान, न्यायोजित, धनोपार्जन यांचं महत्त्व, महात्म्य सुतमुनी सौनकांना सांगतात. गायत्री मंत्राचा सुद्धा जप माणसाने केला पाहिजे. गायत्री म्हणजे कोणता? गायत्री मंत्र सर्वांना पाठ असेल नसेल, आपण गायत्री मंत्राचा जप केला पाहिजे. ओम भूर्भुवः स्वहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. गायत्री मंत्राचा जप शिवजींना प्रिय जप आहे. जसा आपण पंचाक्षरी मंत्राचा जप करतो तसा गायत्री मंत्राचा सुद्धा जप आपण केला पाहिजे. जे कोणी हिंदू म्हणून या जगतामध्ये जीवन जगतात त्या हिंदूंसाठी गायत्री मंत्राचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता दानाचं महत्त्व सांगताना सुतमुनी सौनकांना सांगतात, माणसानं जीवन जगत असताना स्वार्थी जीवन जगत जाऊ नये. कधी कधी परार्थानं जीवन जगलं पाहिजे. समाजासाठी, देशासाठी, सत्कार्यासाठी, धर्मासाठी माणसानं जीवन जगावं. पण आपल्याला जर सगळी लोक आपल्या नजरेला दिसत असतील ना, सगळी फक्त अप्पलपोटी लोक दिसतात. मी, माझी पत्नी, माझी मुलं बाळं एवढ्यामध्येच गुरफटून राहणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. अरे दादा, स्वार्थी जीवन जगणं याच्यामध्ये समाधान लागत नाही. कधी कधी जगासाठी जीवन जगून बघा, देशासाठी जीवन जगून बघा, समाजासाठी जीवन जगून बघा, धर्मासाठी जीवन जगून बघा. आणि ते जीवन जगताना जो तुम्हाला आनंद प्राप्त होतो ना, तो स्वार्थी जीवन जगण्यात आणि सांसारिक जीवन जगण्यात आनंद प्राप्त होत नाही. आजही आपण साधू संतांचं स्मरण कशामुळं करतो? कारण त्यांनी जीवन जगत असताना समाजासाठी, समाजाच्या उद्धारासाठी जीवन जगले, म्हणून आजही आपल्या स्मरणामध्ये साधू संतांचं जीवन राहतं. आजही इतिहास साक्षी आहे. भगतसिंग म्हणलं की आपल्या नजरेसमोर त्यांचा पराक्रम आठवतो. आजही भगतसिंगाला का लोक विसरू शकत नाही? कारण त्यांनी जीवन जगले स्वतःसाठी नाही गड्या, देशासाठी. अरे भगतसिंगांना कारावास झाला बघा, आठवा त्यांचं चरित्र थोडं. कारावास झाला आणि त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. उत्तमांना फाशी सुनावली, फाशी. अरे देशासाठी जर आपल्याला फाशी येत असेल तर भगतसिंह कधी नाराज झाले नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावर हसरा स्वभाव, टवटवीत चेहरा. पाहता पाहता त्यांना ज्या जेलमध्ये बंदिस्त केलं होतं, त्या जेलमध्ये रोज सकाळी काय करायचे? ते व्यायाम करायचे. व्यायाम कशासाठी करायचे? आपलं शरीर सदृढ राहावं म्हणून व्यायाम करायचे. एके दिवशी काय झालं बघा, फाशीची तारीख जवळ आली. किती गोड आहे प्रसंग. फाशीची तारीख जवळ आली आणि फाशीची तारीख ज्या दिवशी फाशी होणार आहे त्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर भगतसिंह उठले आणि भगतसिंग ब्रह्ममुहूर्तावर उठून बैठका काढायला लागले, व्यायाम करायला लागले. बाजूचा एक माणूस पाहत होता भगतसिंगांना. त्यांना म्हणायला लागला, अरे भगत, आज तुला फाशी होणार आहे आणि फाशी होणार आहेस, तू मरणार आहेस, तरी व्यायाम काढतोस. व्यायाम कशासाठी काढतोस रे? भगतसिंगानं इतकं गोड उत्तर दिलं. सर्वांगाचे कान करून ऐका. भगतसिंगानं इतकं गोड उत्तर दिलं, अरे आपण हिंदू वैदिक धर्मामध्ये जन्माला आलेली माणसं आहेत आणि हिंदू वैदिक धर्मामध्ये जन्माला आल्यानंतर आपण देवपूजेला मानणारी माणसं आहेत. देवाच्या पूजेसाठी जर आपण मंदिरात गेलो तर मंदिरात जाताना काय घेऊन जातो बघा? फुलं घेऊन जातो, फुलं. पण फुलं कसे घेऊन जातो? ताजे, टवटवीत फुलं आपण देवाच्या स्मरणात, देवाच्या पूजेवर, मूर्तीवर आपण अर्पण करतोय.
अरे देवाच्या पूजेला जर आपण जायचं म्हटलं तर टवटवीत ताजं फूल जर घेऊन जात असाल आणि त्या ताजं फूल समर्पित केल्यानं जर देव जगाचा मालक खुश होत असेल तर या देशासाठी माझं जीवन जातंय ना. मी नाराज होऊ कशासाठी? जसं फूल टवटवीत जातं ना, मीही व्यायाम करून टवटवीत जगाच्या कल्याणासाठी, देशाच्या कल्याणासाठी फासावर लटकणार. हे भगतसिंगाचं वाक्य आहे. हे काही जीवन जगण्यामध्ये अलौकिक महत्व आहे बघा. बरेच पैसेवाले जगात कोण नाही, कुणाकडे पैसा नाही, कुत्र खात नाही पैशांना त्यांच्या. अनेकांच्या तिजोऱ्या टच भरलेल्या आहेत, पण त्यांना दान आणि धर्म द्यायची वेळ आली ना त्यांना मरण बरं वाटतं. इतके कंजूस आहेत लोक. कोण म्हणतं संसार करा, मुलाबालांचा सांभाळ करा, त्यांना शिक्षण शिकवा, पण हे सगळं करत असताना देशासाठी, देवासाठी, धर्मासाठी आपलं काहीतरी हातभार लागला पाहिजे. अरे कष्टानं कमवून सुद्धा 10वा हिस्सा दान करायला सांगितलाय शिवपुराणाने. तुम्ही शेतामध्ये काम करताय ना, राबताय ना, शेतामध्ये कष्ट करून तुम्ही सोयाबीन, कापूस, तूर जर काढली तर त्याच्यातला 10वा हिस्सा जर तुम्ही दान दिला तर 9%, जे 9% तुमच्याकडे राहतंय ते तुम्हाला सुखानं समाधानानं खाऊ देतं. नाहीतर मग हे धन तुमचं तसं मुळात नाहीच, धन कुबेराचं आहे. तुमची सत्ता नाही त्याच्यावर, ते तुमच्याकडे फक्त करमणुकीसाठी आलेलं आहे, तुम्हाला असं गोल फिरवण्यासाठी. काही लोक नंबर 2 कमवतात, नंबर 2. त्यांना तर शास्त्रानं, शिवपुराणानं सांगितलेलं आहे, त्यांनी 10% मधला 1% नाही द्यायचा, तर त्यांनी नंबर 2चं जे असेल त्यांनी अर्ध खर्च करायचंय, अर्ध, आणि अर्ध आपल्या संसाराला लावायचंय. शिवपुराणामध्ये आणखी असं आलेलं आहे, आपण म्हणतो ना बघा, ह्या माणसाकडे काहीच नव्हतं, अचानकच एवढा माणूस श्रीमंत कसा काय झाला. त्याला नक्की कुठंतरी काय लागलं, काय म्हणतात तुमच्याकडे की गावामध्ये, घाबाड लागलं, घाबाड. नक्की कुठंतरी सोन्याचा हंडा त्याला लागला असेल बघा, नक्की ते धन प्राप्ती झाली. असं जर धन कुणाला सापडलं असेल, इकडं बघा माझ्याकडं, असं जर धन कुणाला सापडलं असेल, जर सोन्याचा हंडा कुणाला सापडला असेल तर त्यानं काय करावं, तर त्याच्यातलं 75% देवाला द्यावं आणि 25%च आपल्याकडे ठेवावं. मग ते 25% तुम्हाला पसतं बघा. हां, आणि एखाद्यानं जर दुसऱ्याचं लुबाडून, चोऱ्या माऱ्या करून असं जर काही धन आणलं असेल तर त्यानं 100% जेवढं आणलंय तेवढं देऊन टाकावं, आपल्याजवळ काही ठेवून घेऊ नये. जर ते तुम्ही ठेवून घेतलं रे भाई, मग म्हणतात, साधू संत सुद्धा सांगतात, असं जर धन तुमच्या घरात असेल तर नक्की तुमच्या घरामध्ये रोगराई आल्याशिवाय राहत नाही. पाप जे येतं ते रोगाच्या रूपानं तुमच्या घरात प्रवेश करतं. तुका म्हणे पापे येती रोगाची आरूपे. म्हणून दान धर्म केला पाहिजे. आमच्या सुभाषांनाचं नवलच आहे या बाबतीत. गेली 5 वर्षापासून, अरे 1 दिवसाचा कार्यक्रम करायचं म्हटलं तर माणसाची काय बेजारी होते ते आम्हाला विचारा. आम्ही करतोय कार्यक्रम, दरवर्षी आम्ही कार्यक्रम करून पाहिलेत. आमचे ते उत्तम अण्णा आलेत बघा भोजनकवाडीच्या आज कथेला, त्या उत्तम अण्णांनी दीपावलीच्या परेडमध्ये भागवत कथेचं आयोजन ठेवलं होतं आमच्या. भागवत कथेच्या आधीचं त्यांचं जीवन आणि कथा केल्यानंतर, अण्णा तुमच्या माहितीसाठी जीवन सांगतो, तुमचे मित्र आहेत ना, ते मित्र आहेत, तुमचा चांगला परिचय आहे. त्या माणसाला काय लागत होतं अण्णाला माहित आहे. त्यांचा मुलगा आहे माझा मित्र भक्तराम म्हणून. त्याने म्हणे, महाराज अण्णा काय आता जसं जसं वय होईल तसं तसं येड्यावणी करायलेत, मग काय करावं. काही नाही म्हणलं, त्यांच्या स्मरणार्थ, त्यांच्या गौरवासाठी भागवत कथा ठेवू, आपण बघू, काहीतरी प्रयत्न करू. भागवत कथा केली आणि भागवत कथेचे ज्यावेळेस डिजिटल बॅनर या धर्मापुरी भागात लागले त्यावेळेस बऱ्याच लोकांचे मला फोन यायला लागले, महाराज तुमची भोजनकवाडीला कथा आहे म्हणे. म्हणलं हो कथा आहे. काय चांगल्या माणसाची कथा करायला होतो मी. म्हणलं काय झालं, त्या माणसाला रोज असं हे लागतंय म्हणले हे, आणि त्या माणसाची तुम्ही कथा करायला. म्हणलं हो जाणार, पण तुम्हालाही शब्द देतो म्हटलं, मी कथा चालू करून 2 दिवस झाले की 3ऱ्या दिवशी तितकाही पेणारा माणूस असू द्या, त्याला माळ घातल्याशिवाय त्या गावाच्या बाहेर जाणार नाही. त्या माणसांना माझं प्रत्युत्तर होतं. आणि कथेला गेलो
2 दिवस माणसानं मला अंगाला अंगच लागू दिलं नाही. काही सांगा महाराज, तेवढं सोडून बोला, काही सांगा, तेवढं सोडून बोला. कथेच्या 4थ्या दिवशी, कृष्ण जन्म ज्या दिवशी आमच्या कथेमध्ये होणार आहे, त्या दिवशी आमच्या उत्तमांना माळ घातली ना. आज कथा होऊन 5 महिने होतात. लोक म्हणतात हे झालाय तो चमत्कारच झालाय. हे कथेच्या सत्विक कार्यासाठी, सत्कार्याला केलेल्या सहकार्याची जीवनातली पावती म्हणजे आमच्या उत्तमांनांचं उदाहरण तुमच्या समोर आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार सर्वांनी टाळ्या वाजवा. पैसेवाले भरपूर आहे, तो सांगायचं माझं इथं होतं बघा. कुणाकडे पैसा नाही, पण पैसा असूनही दान धर्म करावा ही भावना प्रत्येकाची नाही. कालच्या कथेमध्ये मी परवाच्या कथेमध्ये बोलत बोलत सांगून गेलो, एखाद्या मंदिराचं काम असेल, आपलं थोडं सरळ हाताने मदत करत जावी. एखादा असा सप्ताह अण्णांनी असा जसा ज्ञानयज्ञ सोहळा आयोजित केला, इथं थोडाफार आपल्या सरळ हाताने मोकळं जरा देत जावं. एखाद्याच्या गरीबाच्या मुलीचं लग्न असेल तर त्या लग्नाला अवश्य सहकार्य करत जावा, लक्ष देऊ नये का. असा पाटील होता गावामध्ये. पाटील होता, श्रीमंत होता गावामध्ये, तेवढा श्रीमंत पाटील होता. सगळी लोक पाटलाचं ऐकून चालायची. पाटलाचं ऐकून चालणारी लोक होती. त्याच गावात एक गरीब माणूस होता आणि त्याच्या एकुलत्या एका मुलीचं लग्न जमलं. लग्न जमल्यानंतर तो साखरपुडा झाला आणि पाहता पाहता लग्न पत्रिका काढल्यानंतर लग्नाची तारीख जवळ आली. मंडप टाकायला चालू केला आणि मंडप टाकायला चालू केल्यानंतर इकडं पाटील, मे महिना लागला होता, त्याची सगळी घरातली मुलं नोकरीला होती, सुना नोकरीला होत्या, लेकरबाळ सगळे मुलांसोबत होते. मे महिन्यातल्या उन्हाळ्यातल्या सुट्ट्या असल्यामुळे सगळे सुट्टीसाठी आपल्या गावी आले. आणि गावी आल्यानंतर पाटलांना वाटलं आपण या मे महिन्यामध्ये 4 धामाची यात्रा करावी. 4 धामाच्या यात्रांना सगळ्या घरातल्या कुटुंबांना घेऊन, सदस्यांना घेऊन 4 धामाची यात्रा करावी म्हणून पाटलांनी ठरवलं. वरांना, सुनांना सगळ्यांना कल्पना दिली आणि सांगितलं आपल्याला मे महिन्याच्या सुट्टीमध्ये 4 धामाचं दर्शन करायला जायचंय, 4 धामाची यात्रा करायला जायचंय. सगळ्यांना निरोप दिला. पाहता पाहता उद्या 4 धाम यात्रेचा टूर निघणार. ती तारीख जवळ आली. सगळ्या घरच्यांना पाटलांनी बोलवलं. करा रे तयारी, उद्या आपल्याला सकाळी लवकर उठायचं आणि सकाळी लवकर उठून 4 धाम यात्रेच्या प्रवासासाठी निघायचंय. सगळ्या घरच्या महिला मंडळांनी उद्याचे कपड्याच्या सगळ्या बॅगी पॅक केल्या. बॅगी पॅक केल्यानंतर सकाळी लवकर उठून त्यांनी आपलं 1 दिवस पुरेल इतकं डब्बा सोबत बांधून घेतला. सगळ्या ड्रायव्हरला सांगितलं बॅगी उचलल्या, गाडीवर पॅक केल्या. 4 व्हीलर गाडी होती, पाटलाला काही कमी नव्हतं ना. गाडीवरच्या कॅरियरवर सगळ्या बॅगी पॅक केल्या. ते खायचा डब्बा सगळ्या गाडीमध्ये ठेवला आणि आता सगळ्या घरातील कुटुंबातल्या सदस्यांनी अंगावर वस्त्र वगैरे धारण केली आणि सगळे घराच्या बाहेर पडले. पाटील तिजोरीकडे गेले आणि त्या तिजोरीमध्ये पाटलाने 2 लाख रुपये ठेवले होते. 2 लाख रुपये घेतले. एक उजव्या खिशामध्ये लाखाचं बंडल ठेवलं, डाव्या खिशामध्ये लाखाचं बंडल ठेवलं आणि आता पाटील गाडीच्या दिशेने आले. आता गाडीमध्ये पाय टाकणार, ड्रायव्हर गाडीचं बटन स्टार्ट करणार. इतक्यामध्येच एक ते गावातला ज्या मुलीचं लग्न होतं ना, त्या मुलीचा बाप पळत पळत पाटलाकडे आला. पाटील पाटील पाटील. ते म्हटले काय झालं रे? काही नाही. डायरेक्ट त्या गरीब माणसानं आलं आणि पाटलाचे पाय धरले. जसे पाय धरले, आता उठेल मग उठेल, आता उठेल मग उठेल, पण तो काही गरीब व्यक्ती उठत नव्हता. थोड्या वेळानं पाटलाला वाटलं आपले पाय ओलेचिम झालेत. कशाने ओलेचिम झाले असते म्हणून त्याने दोन्ही हातानं त्या गरीब माणसाला उचलून पाहिलं तर त्या गरीब माणसाच्या दोन्ही डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा होत्या. पाटील म्हटले काय झाले रे? कशामुळे रडतोस? काय दुःख आहे? काय संकट आहे? पाटील, तुम्ही या गावामध्ये उदार अंतकरणाचे आहेत पाटील. ज्याला ज्याला अडचण येईल, ज्याला ज्याला संकट येईल, त्याच्या प्रत्येकाच्या संकटामध्ये, अडचणीमध्ये तुम्ही फार मोठ्या मनानं सहकार्य करताय पाटील. माझ्याही जीवनामध्ये अशीच अडचण आली पाटील आणि मला नक्की विश्वास आहे पाटील, तुम्ही आम्हाला संकटातून मला काढल्याशिवाय राहणार नाहीत पाटील. पाटील म्हणतात काय झाले सांग तरी. तो गरीब व्यक्ती त्या पाटलाला म्हणतो पाटील, मला एकुलती एक मुलगी आहे पाटील. तिचा साखरपुडा झालाय, लग्न जमलंय, पत्रिका काढल्यात. पत्रिका काढून 2 दिवसाला लग्न आहे. लग्नाचा मंडप टाकायला चालू आहे. आचार्याला फिक्स केलंय, भाजीवाल्याला फिक्स केलंय पाटील. त्यांना तारखा दिल्यात पाटील. पण आता उद्या लग्न वर्तिण्याचा दिवस आहे ना. आज नवरदेवानं सांगितलं माझा 2 लाख रुपये हुंडा आजच्या तारखेत नाही आला तर जमल्याला लग्न मोडेल असं समजा, असा नवरदेवाचा निरोप आलाय पाटील. काही करा पाटील, 2 लाखाची व्यवस्था तुम्हाला करावी लागेल पाटील. आज जर मी त्या नवरदेवाला 2 लाख रुपये दिले नाहीत ना पाटील, माझ्या एकुलता एक मुलीचं लग्न, ठरलेला साखरपुडा, लग्न मांडव टाकून तयार आहे पाटील.
माझ्या मुलीचं लग्न होणार नाही हो पाटील. काही करा पाटील, तुम्हाला 2 लाखाची व्यवस्था करावी लागेल पाटील. आणि जर तुम्ही या अडचणीतून जर मला सहकार्य केलं नाही ना पाटील, हा तुमच्या गावातला हा गरीब व्यक्ती तुम्हाला उद्या तोंड दाखवायला शिल्लक राहणार नाही पाटील. कारण गावातली लोक माझ्या मुलीचं जर लग्न मोडलं ना पाटील, काय तोंड सुकतील माझ्या मुलीच्या चारित्र्यावर पाटील. काही लोक बोलतील पाटील, अरे काहीतरी आता लग्न टाकायला लग्नाची तारीख जवळ आली तरी या मुलीचं इतकं पत्रिका काढून जर लग्न मोडतंय ना, माझ्या मुलीच्या चारित्र्यावर या गावातली चांडाळ चौकडी संशय वृत्तीने बघितल्याशिवाय आणि तिच्या चारित्र्यावर कलंक लावल्याशिवाय राहणार नाहीत पाटील. या सगळ्या संकटातून तुम्हाला काढावं लागेल पाटील. पाटलानं थोडा वेळ विचार केला. पाटलांनी घरची मंडळी गाडीत बसली होती. त्या घरच्या मंडळीला म्हटलं, अरे उतरा गाडीतून. कुटुंब प्रमुखाचा आदेश आहे. उतरले सगळे गाडीतून. जा, आपली 4 धाम यात्रा रद्द झाली. घरचे मंडळी घरात गेले. पाटलांनी जी 2 लाख रुपये खिशामध्ये 4 धाम यात्रेच्या टूरसाठी काढले होते ना, ते 2 लाख त्या गरीब मुलीचं लग्न होतं ना, त्या मुलीच्या बापाच्या हातात दिले आणि सांगितलं पाटलांनी, जा तुझ्या मुलीचं लग्न आनंदाने कर. त्या गरीब माणसाच्या डोळ्यामध्ये जे सुरुवातीला दुःखाचे अश्रू आले होते ना, आता त्याच गरीब माणसाच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू आले. पाटील, तुमचे उपकार मी माझ्या आयुष्यात विसरणार नाही पाटील. कारण एवढ्या संकटातून मला काढणारे उदार पाटील तुम्ही आहेत. तुम्ही श्रीमंत आहेत पाटील. तुमची श्रीमंतीला तुमचं वागणं, तुमचं आचरण शोभनीय आहे पाटील. अशी माणसं जगामध्ये क्वचित ठिकाणी जन्माला येतात पाटील. इतक्या माझ्या दुःखद प्रसंगातून डोंगरा एवढं संकट माझ्या नजरेसमोर असताना पाटील, तुम्ही 4 धामाची यात्रा कॅन्सल रद्द केली पाटील. आणि तुम्ही माझ्या मुलीच्या विवाहासाठी हातभार लावला ना पाटील. माझ्या चांबड्याचे जोडे जरी तुमच्या पायाला शिवून घातले ना पाटील, तुमचे उपकार माझ्यावरचे कधीच आयुष्यभर फिटणार नाहीत पाटील. असं वर्णन केलं आणि तो गरीब व्यक्ती तिथून निघून गेला. यांची 4 धामाची यात्रा रद्द झाली. सगळी माणसं घरी बसली. आता माझा तुम्हाला प्रश्न आहे, पाटलांनी जे केलं ते योग्य आहे का अयोग्य आहे? बोला जरा. कसं आहे, पाप लागेल ना? 4 धाम यात्रेला जायला निघाला होता ना पाटील, देवाच्या दर्शनाला जाणार होता ना पाटील. अरे देवदर्शन सोडून ते घरी बसला ना, योग्य आहे का अयोग्य आहे? बरोबर आहे, योग्यच आहे. अरे देवदर्शनाला जाता आलं जा अथवा न जा, पण एखाद्या गरीबाची अडचण जर भागविली ना, तुम्ही अडचणीमध्ये जर मदत केली ना, 4 धामला जाण्याची गरज नाही. 4 धाम तुमच्या घरी दर्शन द्यायला आल्याशिवाय राहणार नाही. इतकी ताकद आहे बघा. कधी कधी समाजासाठी जीवन जगा, त्याचा काही आनंद फार वेगळा आहे. त्याचा आनंद तो शब्दात वर्णन करण्यासारखा आनंद नाही. स्वार्थी जीवन तर सगळेच जगतात. म्हणून दान करत जावं. कारण देवाने जे हात दिलेत ना, त्या हाताला शोभा दानाने. हस्तस्य भूषणम दानम सत्यम कंठस्य भूषणम. हाताला शोभा, हातामध्ये सोन्याच्या अंगठ्या घातल्याने येणार नाही. हातामध्ये सोन्याचे ब्रासलेट घातल्याने येणार नाही. हाताला शोभा जर कशाने येत असेल, जितकं तुमच्या हातानं दान धर्म होईल ना, तेवढे तुमचे हात शोभून दिसतील दादा. आणि कंठाला शोभा कशाची असेल? तुम्ही खोटं बोललं म्हणजे कंठाला शोभा येईल का? अरे लबाड बोलायचं नाही, खरं बोला. खरं बोललं ना, कंठाला शोभा येते बघा. ओम नमः पार्वती पते शिव हर हर. अशा दानाचं महत्व सुतमुनी सौनकांना सांगतात. आणि आता अग्नियज्ञ, देवयज्ञ आणि ब्रह्मयज्ञ तिन्ही यज्ञाचं निरूपण सुतमुनी सौनकांना सांगतात. आणि त्यांच्यानंतर शिवलिंगाच्या वैज्ञानिक स्वरूपाचं वर्णन या ठिकाणी सुतमुनी सौनकांना सांगतात. वैज्ञानिक दृष्टिकोन शिवलिंगाचा कसा आहे, ही कथा आपण उर्वरित संकल्पित वेळेमध्ये पाहणार आहे. तत्पूर्वी सर्वांनी दोन्ही हातानं टाळी आणि माझ्या भोलेबाबांचं गोड असं चिंतन